रामकृष्ण हरी माऊली. श्री संत कबीरवाण्याची कथा. एके दिवशी 2 प्रहर रात्रीच्या सुमारात कबीराच्या आश्रमात कित्येक संतजन प्राप्त झाले. कबीर आणि त्यांची बायको यांनी त्या संतांना नमस्कार केला. घरामध्ये बोऱ्यावर मुले निजली होती. त्यांच्या खालच्या बोऱ्या काढून संतांना आसन म्हणून दिल्या. संतांना भोजन करण्याबद्दल कबीराने बायकोस आज्ञा केली. पण भोजन कशाचे करायचे? घरात धान्याचा एक कणही नव्हता. मध्यरात्र झालेली. तशा वेळी धैर्य धरून कबीरकांता एकटीच बाजारात गेली. तिच्या सुदैवाने तशा अपरात्री एका दुकानात एक वाणी जागा दिसला. त्या दुकानात जाऊन तिने आपण कोण हा सर्व मजकूर त्या वाण्यास कळविला आणि ती त्याच्याजवळ सर्व शिधा उधार मागू लागली. कबीराची बायको सुंदर होती. ती सुंदरी अडचणीत सापडली आहेसे पाहून त्या वाण्याने तिच्यावर दया न करिता भावना धरणाऱ्या भस्मासुराप्रमाणे त्या पापी वाण्याने तिला सांगितले, तू जर माझे मनोरथ पूर्ण करशील तर तुला मी शिधाच काय वाटेल ते द्रव्य देईल. वाण्याची भलतीच मागणी ऐकून ती महापतिव्रता डगमगली नाही. तिचे चित्त हरिचरणी जडले होते. संत सेवेच्या योगाने हरिचरण प्राप्ती होते असा तिला भरवसा होता. एतदर्थ संत सेवेपुढे ती अधर्म वगैरे काही एक जाणत नव्हती. तिने त्या वाण्याला संतांचा नैवेद्य झाल्यानंतर परत येण्याची शपथ देऊन सर्व शिधा पदरात घेतला आणि ती आपल्या घरी गेली. तिने संतांना शिधा अर्पण केला. संतांनी आपल्या हाताने स्वयंपाक केला. नैवेद्य पूर्ण होऊन संत तृप्त झाले. नंतर कबीरकांतेने कबीरास एकांतात बोलवून त्याला त्या वाण्याचा मजकूर कळवला. दिवस उगवण्याच्या आत आपणास वाण्याचे मनोरथ पुरवले पाहिजे असे बायकोचे भाषण ऐकून तो नित्यशांत निर्विकल्प महात्मा कबीरही तिच्याबरोबर जाण्यास तयार झाला. त्यावेळी पाऊस पडत होता. अंधारी रात्र दाटून राहिली होती. त्या समयी कबीराने आपल्या बायको कंधावर धारण केली आणि मुखाने रामभजन करीत तो त्या वाण्याच्या दुकानापाशी प्राप्त झाला. बायकोला खाली उतरवून संकोच न धरता वाण्याची वासना तृप्त करण्याबद्दल बायकोला बजावून सांगून तो अभेद भक्त संत सेवेकरिता घरी परत गेला. आज आपली कबीराच्या बायकोशी एकांतात गाठ पडणार या आनंदाने खुलून तो वाणी आपल्या मंदिरात तिची वाट पाहत बसला होता. त्या भाग्यवतीला पुढे पाहताच त्याला तिच्या सत्यपणाबद्दल कौतुक वाटले. घोर निशा प्राप्त झाले असून पाऊस पडत असताना ती एकटी कशी आली याबद्दल वाण्याने तिला प्रश्न केला. त्याच्या प्रश्नास त्या सत्यवती साध्वीने उत्तर दिले, हे गुणवंत शेठजी, तुमचे आमच्यावर फार उपकार झाले. तुमच्या कृपेनेच संतजन तृप्त होऊन प्रभू रामचंद्र संतोषित झाले. मी पतिव्रता स्त्री आहे. मी आपला सर्व वृत्तांत आपल्या भ्रातारास निवेद केला आणि तुमच्याकडे येण्याकरिता पतीची आज्ञा मागितली. संत सेवेकरिता मी देह विकला असल्याची वृत्ता जाणून माझे पती आनंदित झाला. त्याने आपल्या खांद्यावर मला धारण केले आणि मला दरवाजाशी सोडून तो साधुचरण सेवेकरिता घरी परत गेला. आपण आता निर्भय होऊन आणि भ्रांती सोडून आपली काय इच्छा असेल ती पुरवून घ्यावी.
त्या सत्यराशी स्त्रीचे भाषण श्रवण करून कोणता मनुष्य तिच्याविषयी भलती भावना कायम ठेवील. तिचे उत्तर ऐकताच वाण्याच्या अंतःकरणात अनुताप उत्पन्न झाला. कबीराच्या विरक्त व उदार भक्ताच्या बायकोचा आपण छळ केला म्हणजे दत्ताप्रहराने शिवपूजनाचा भंग केला असे वाटून तो वाणी बोलला. हे सद्गुणखानी आदिजननी जगदंबे, मी तुझ्या आज्ञान बालक आहे. मला पदरात घेऊन त्या महात्म्या कबीराच्या पायावर घाल. असे विनवून तो तिच्या चरणी लोळू लागला. वाण्याचा शुद्ध भाव पाहून कबीरकांतेने त्याला अभय दिले आणि ती त्याला आपल्या संगतीत घेऊन गेली. कबीरदासाचे चरण दृष्टीस पडताच त्या वाण्याने त्याला अनन्य भावाने साष्टांग नमन केले. त्या ज्ञानशील भक्ताने दयाळू होऊन त्या वाण्यास सप्रेम आलिंगन दिले. कांता वाण्याला घेऊन घरी परत येण्यापूर्वीच कबीराने त्याचा सर्व मजकूर अंतर्ज्ञानाने जाणलाच होता. कबीराकडून अभय वरदान प्राप्त होताच तो सात्विक वृत्ती धरून रोमोपासक बनला. सत्संगाच्या महात्म्याने तो कृतार्थ झाला. हा सर्व प्रकार नामदेव आणि ज्ञानेश्वर यांना श्रुत होऊन त्यांनी कबीरदासाची भेट घेतली. त्या दोघांना पाहताच कबीराने प्रणिपात घातला. कबीराला पाहताच ज्ञानेश्वराचे नेत्र सजल झाले. त्या दोघाला उद्देशून ज्ञानेश्वर म्हणाला, हे महान श्रेष्ठ भगवत भक्तांनो, तुम्ही मागील आठवण धरा. तुम्हाला क्षीरसागराच्या ठिकाणी नारायणाने दिलेल्या आज्ञेचे स्मरण करा. नामदेवा, तू साक्षात उद्धव असून हा कबीरदास शुकमुनी आहे. भक्तिमार्ग मलिन होऊन मूढ जन प्रपंचसागरात बुडत आहेत. त्यांचा उद्धार करण्याकरिता तुम्ही दोघे शुक्तकेच्या पोटातून भूलोकी अवतीर्ण झाला आहात. ज्ञानोबाचे भाषण ऐकून त्या अभयंतांनी त्याला नमस्कार घातला. परस्परांना अंतरखून पटली. नंतर पंढरी क्षेत्राचे वर्णन करून ज्ञानदेवाने कबीरदासास पंढरीस येण्याविषयी विनंती केली. कबीराने कार्तिक एकादशीला पंढरीस येण्याचे वचन दिले. नंतर कबीराचा निरोप घेऊन नामदेव आणि ज्ञानदेव तेथून निघून गेले. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. रामकृष्ण हरी.